नमस्कार, मी संदीप परळीकर. आज आपण हजेरीपत्रक व वार्षिक कामकाज याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. सर्वप्रथम एक गोष्ट क्लिअर करतो की कॅटलॉग आणि वार्षिक कामकाज हे वर्ग शिक्षकांचे काम कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. याचा आपण जे मागच्या 4-5 वर्षापासून इयत्ता 5वी ते 9वीचा जो निकाल करतोय त्याच्याशी याचा काही संबंध नाही. सर्वप्रथम आपण कॅटलॉगची प्रिंट कशी काढावी याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. असं गृहीत धरा की हे जे काही सर्व पेज आहे ही माहिती तुम्ही फिलअप केलेली आहे, यामध्ये शाळेची माहिती भरलेली असेल असं गृहीत धरू. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची नावं आणि ही सर्व माहिती फिलअप केलेली असेल असे गृहीत धरू. यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचा पट, जातनिहाय तक्ता हे तयार करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे, हे सर्व ऑटोमॅटिक तयार होतं. बघू शकता तुम्ही या ठिकाणाहून जर मी ही माहिती इरेज केली ही टोटली पूर्ण माहिती इरेज होऊन जाईल. फक्त धर्मनिहाय माहिती जी आहे ती तुम्हाला हाताने टाईप करायची, बाकी सर्व माहिती ही ऑटोमॅटिकली तुमच्या कॅटलॉगवरती तयार होऊन जाईल. फक्त तुम्हाला काय करायचे तर ही फक्त नावं तुम्हाला काय करायचे टाईप करायचे. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी SC आहे, SCला काढून मी NB करतोय तर इथला प्लॉट चेंज होतोय. त्याच पद्धतीनं ST जर केलं तर 2 ST मध्ये वाढतोय. SC आहे ॲज इट इज ठेवतोय. जर मी इथनं फिमेल आहे, फिमेल इथनं काढून टाकतोय, समजा असं गृहीत आहे 2 फिमेल मी इथनं काढून टाकलेत तर इथला पट चेंज होतो तुमचा. 2 मुली कमी होत आहेत, 23 आहेत, 24 झाल्या आणि आता 25 झाल्या. अशा प्रकारे फक्त तुम्हाला काय करायचं तर हे जे व्हाईट सेल्स आहेत एवढे व्हाईट सेल्स फक्त फिलअप करायचे आणि एवढं जरी तुम्ही कंप्लीट केलं तर तुमचा कॅटलॉग तयार होऊन जाईल. आता तुम्हाला चालू महिन्याचं कॅटलॉग काढायचं आहे. समजा मला इथे जुलै झाले, ठीक आहे, जून, जुलै, ऑगस्ट मी कॅटलॉग जर काढायचं असेल 1-8-2025. ओके, या ठिकाणी जुलै आहे, एंटर करा. ऑगस्ट महिन्याचा कॅटलॉग तुमचा तयार झालेला असं. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे तुम्हाला, फक्त या ठिकाणी हा जो येलो कॉलम आहे ही सर्व माहिती जर फिलअप केलेली असेल हा फक्त येलो कॉलम तुम्हाला बदलायचा आहे. इथली फक्त डेट बदलायची, तुमचा कॅटलॉग तयार होऊन जाईल. प्रिंट काढण्यासाठी ओके. फक्त हजेरी पत्रकामध्ये एक तुम्हाला या ठिकाणी डेट बदलावी लागेल. हे असं जर येत असेल तर त्यातील स्लाइटली थोडंसं कमी करून घ्या. जस्ट अ मिनिट. आलं. थोडी मार्जिन सेटअप करून घ्या. ओके, या ठिकाणी जुलै महिना दिसतोय, याला डबल क्लिक करा. हे जे फुटर आहे त्यातनं जुलै महिना चेंज करा, ऑगस्ट महिना येऊन जाईल. म्हणजे फक्त काय करायचं तुम्हाला या ठिकाणी तर होम पेजवरती जातोय, विद्यार्थ्यांची माहिती, या ठिकाणची डेट व हजेरी पत्रक या ठिकाणची डेट चेंज करायची आहे. एवढं जरी तुम्ही चेंज केलं की तुमचा कॅटलॉग तयार होतो. आता प्रिंट कशा काढवायची, सुरुवातीला गोषवाऱ्यामध्ये जावा, गोषवाऱ्याची प्रिंट काढा. ही प्रिंट काढल्यानंतर याच्या बॅक साईडवरती कुठलीही प्रिंट काढायची नाही आहे. त्यानंतर मुखपृष्ठावरती जावा, मुखपृष्ठाची प्रिंट काढा. मुखपृष्ठाची प्रिंट काढल्यानंतर हजेरी पत्रकावर जा. हजेरी पत्रकावरती मुखपृष्ठाच्या प्रिंटच्या पाठीमागे पेज नंबर 1 काढा. त्यानंतर पेज नंबर 2, त्याच्या बॅक साईड पेज नंबर 3, मग पेज नंबर 4, त्याच्या बॅक साईड पेज नंबर 5, मग पेज नंबर 6, त्याच्या बॅक साईड पेज नंबर 7 नाहीये पण 7 वरती इथे अंतिम पेज आहे, या अंतिम पेज वरती जायचं आणि अंतिम पेज तुम्ही आता जे पेज नंबर 6 होतं त्याच्या बॅक साईडला काढून घ्यायचं. इथे तुम्हाला विषय बदलू शकता तुम्ही. ऑटोमोबाईल्स रिटेल नसेल तर तुम्ही इथनं हे विषय काढून टाका, इतर विषय पण तुम्ही टाईप करू शकता या ठिकाणी.
होम पेजवरती या. अशा प्रकारे तुमचा कॅटलॉग तयार झालेला असेल. काही करायचं नाहीये, फक्त विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये हा दिनांक बदलायचा आहे आणि हजेरी पत्रकावरती हा दिनांकावरचा हेडर आणि फुटरचा दिनांक बदलायचा आहे. वापस यायचं असेल तर खाली स्क्रॉल करा, होम पेजवरती तुम्ही वापस याल. त्याच पद्धतीने तुम्हाला जर इथे उपस्थितीची एक सुविधा दिली, ही उपस्थिती तुम्हाला कॅटलॉगवर आवश्यक असेल तर इथनं डिलीट करा. हे आवश्यकता नसेल इथनं डिलीट करा. हे इथनं डिलीट केल्यानंतर कॅटलॉगवरची जी काय हजेरी असेल ती हजेरी निघून गेलेली असेल या ठिकाणावरून इथे. आणि जर आवश्यकता असेल तर होम पेजवरती जावा, उपस्थिती या टॅबला क्लिक करा आणि जूनची सर्व हजेरी, जुलैची सर्व हजेरी इथे टाईप करा. तुम्हाला एकूण हजेरी ही तुमच्या कॅटलॉगवरती ऑटोमॅटिकली मिळून जाईल. ओके, धन्यवाद.